धक्कादायक बातमी आहे। चंद्रपूरमध्ये बेवारस मतदान ओळखपत्र आढळली आहेत। शेतात ही बेवारस मतदान ओळखपत्र आढळली आहेत। ब्रह्मपुरी इथल्या सुंदरनगर भागातली ही घटना आहे। शिवसेना युबीटी तहसीलदारांकडे या संदर्भातली आता तक्रार करणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं शेताच्या बांधावर मतदार ओळखपत्र आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। शहरातल्या सुंदरनगर परिसरात शेतात या परिसरामध्ये काही मुलं खेळत होती आणि त्यांना ही मतदान कार्ड दिसले। हे मतदान ओळखपत्र मुदतबाह्य आहेत की बनावट आहेत अशी शंका निर्माण झाली। शिवसेना युबीटी शहराध्यक्ष भूषण रामटेके या प्रकरणात आता तहसीलदारांकडे तक्रार नोंदवणार आहेत। नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेवारस अवस्थेत सापडलेली हे मतदार ओळखपत्रांमुळे शहरात सध्या चर्चांना उधाण आले। चंद्रपूरमधली अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। बेवारस मतदान ओळखपत्र शेतामध्ये आढळलेली आहेत। ब्रह्मपुरी इथल्या सुंदरनगर भागातली घटना आहे। या घटनेविषयी आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्याबरोबर थेट चंद्रपूरमधून जोडले गेलेत। आशिष, अत्यंत धक्कादायक आहे। मतदार ओळखपत्र अशा प्रकारे शेतामध्ये आढळलेली आहे। किती मोठी संख्या आहे या संदर्भातली आता तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत आणि त्याचा निकाल अपेक्षित असताना सुंदरनगर हा जो भाग आहे त्याच्या शेतामध्ये अशा प्रकारे 10 ते 12 जी वोटर आयडी आहे ती सापडली आहेत बेवारस परिस्थितीमध्ये। त्या तिथल्या मुलांना खेळताना ही आढळली। त्याची माहिती आसपासच्या लोकांना मिळाल्यानंतर ही घटना जी आहे ती राजकीय पक्षांपैकी उबाटा शिवसेनेचे माहिती आहे आणि त्यांनी घटनास्थळी आशिष, आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। पुन्हा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आशिष अंबाडे आमचे चंद्रपूरमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।